नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 8 जुलै 2026. आज दुपारची आकडेवारी द्यायला थोडासा उशीर झाला. घरचं लग्न असल्यामुळं थोडासा उशीर झाला, परंतु वेळ काढून ही आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आज सकाळी जी आकडेवारी बघितली होती त्यामध्ये उजनी धरणाच्या पाण्याच्या टक्केवारीमध्ये बराचशी वाढ झाली आहे. उजनी धरण आपलं प्लसमध्ये येऊन सकाळी 4.90% झालं होतं. आता सध्याला 14.7% म्हणजे जवळपास गेल्या 5-6 तासात 10% पाणी वाढ झालेली आहे. आणि एकूण TMC पाणीसाठा बघितला तर 71.20 TMC एवढं पाणीसाठा आणि उपयुक्त पाणीसाठा हा 7.54 TMC एवढा झालेला आहे. आणि दौंडच्या विसर्गामध्ये सातत्यानं कमी जास्तपणा होतो आहे. सकाळी जर बघितलं तर 90,714 होता, त्यानंतर टप्प्याटप्प्याने कमी झाला 85,784 झाला, परत 82,852 झाला. आणि आता दुपारची आकडेवारी बघितली तर त्यामध्ये सध्याला वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे. तो आता 82 वरून 83,176 क्युसेक एवढा झालेला आहे. कारण दौंडचा विसर्ग हा बंडगार्डनच्या विसर्गावर अवलंबून असतो. बंडगार्डनचा विसर्ग कमी झाला होता, त्यामध्ये आता सातत्याने वाढ होताना दिसते. कारण काल बघितलं तर 31,770 होता, तो आज 41,571 झाला आहे. कदाचित संध्याकाळपर्यंत त्यामध्ये वाढ झालेली दिसेल, कारण खडकवासला धरणातून सध्याला 27,203 क्युसेकचा विसर्ग सध्याला सोडला जातो आहे. कासारसाईमधून 4495, वडिवलेमधून 10,491 आणि कलमोडीमधून 31,500 आणि पवनामधून 14,000 क्युसेकचा विसर्ग सध्याला त्या नदीपात्रात सोडला जातो आहे. त्याचा परिणाम काही प्रमाणात बंडगार्डनमध्ये होतो आहे आणि काही प्रमाणात डायरेक्ट दौंडच्या विसर्गामध्ये होतो आहे. जरी सकाळपासून विसर्ग कमी होत आला असला तरी पुढील काळामध्ये त्या विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच जर आता पावसाचं प्रमाण बघितलं तर काल जरा थोडासा पावसाचं प्रमाण कमी होतं, पण आज दिवसभरामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 450 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे. आणि बाकीच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काही ठिकाणी 150 ते 250, 100 ते 125 अशा टप्प्यामध्ये पाऊस झालेला आहे. त्यामुळं पुढील काळामध्ये दौंडचा आणि बंडगार्डनचा विसर्ग वाढणार आहे. पर्यायानेच आपल्या उजनी धरणात येणारा विसर्ग वाढून आपल्या उजनी धरणाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे. तर अशाच उजनीच्या त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की निरा खोऱ्यातील असणारे धरणं आहेत, त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस चालू आहे. त्या धरणाची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे. 70-80% काही धरणं गेलेली आहेत. आणि सीना नदीवर असणाऱ्या सीना गोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 6 मिलीमीटर एवढा पावसाची नोंद झाली आहे, परंतु त्या धरणाच्या पाणीसाठ्यात फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे सीना नदीमध्ये पाणी येण्यास किंवा पूर येण्यास या सध्याला तरी काही परिस्थिती नाही. तर अशा ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.